झी 24 तास एक पाऊल पुढे। जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या समर्थनार्थ आज बीडची जनता रस्त्यावर उतरली आहे। संपूर्ण बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येतोय। तसंच आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे। शिवाजी चौकात रास्ता रोको देखील करण्यात आलाय। बीड बंदला जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे। बीड शहरासह जिल्ह्यातले व्यापारी दुकानदारांनी आपापले व्यवहार बंद ठेवले आहेत। प्रामाणिक अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या केंद्रेकर यांची अवघ्या 8 महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे बीडमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय आणि आज बीडमध्ये सर्वपक्षीय असा उत्स्फूर्त बंद पाळण्यात येतोय। आणि या बंदचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी, तो आपण पाहूया। कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी जर का असेल तर जनता त्याच्या पाठीशी नेहमीच उभी राहते। हेच आज बीडमध्ये चित्र दिसून येते। बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदलीनंतर आपण पाहू शकतो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कडकडीत बंद पाळलाय। जनता रस्त्यावर उतरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीबाबत सत्ताधाऱ्यांनाही योग्यच निर्णय घ्यावा लागेल हे निश्चित। एकंदरच संपूर्ण बीड जिल्हा या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी उभा राहिलाय। त्यामुळे राज्यकर्त्यांना कुठेतरी झुकावं लागेल आणि 2 पावलं मागे जावं लागेल हे निश्चित। लक्ष्मीकांत रुईकर, झी 24 तास बीड। झी 24 तास एक पाऊल पुढे।